मंडळी शिर्डीला जायला निघतोय आज आणि हे बघा परत एकदा डोळे पाणवले त्याच्या आजीचे. येणार आहे की पटकन तिला पण घेऊन जायचं आहे. आणि आजीपासून जास्त लांब जात नाही कधी मी, पण आता 7 दिवस वारीला जाणार आहे. तर आजी आणि आई दोघेच घरी राहणार आहे. बघा रडू लागली. रडू नको की. आणि माझ्या हे बघा ही बॅग आहे माझ्या इथं, त्याच्यामध्ये कपडे आहे, हे पर्सनल सामान आहे, कॅमेरा वगैरे ठेवायला. आणि अंथरुण आहेत ना ती तुषादाला सांगितलं चिपळूणवरून घ्यायला, म्हणजे ब्लँकेट वगैरे. कारण मी तिकडून डायरेक्ट मुंबईला जाणार, त्याच्यानंतर परत लगेच ऑर्डरला सुरुवात आहे माझी. त्याच्यामुळे मग जास्त सामान काही घेत नाही मी, कपडे घेतलेत आणि अंथरुण तिकडून तो घेऊन येणार आहे. आजी बघा इथं ही चालली आता गावकी आहे ना. हां, मी आता शाळेत आमच्या गावकी आहे सफाई करायला. साफसफाई 26 जानेवारी येते, त्याच्यामुळे आमच्या शाळेत कार्यक्रम आहे. आमच्या मुलांचा कार्यक्रम आहे, तर आम्ही आता साफसफाई करायला जातोय. साफसफाई करायला जाते. चला. हां चल, रडू नकोस. हां फोन करेन मी. हां नीट ना फोन कर. तू आता जातेच आहे ना, आम्ही थोड्या वेळाने निघू. हां आता वाजलेत बरोबर 10. जे आम्ही निघणार आहे थोड्या वेळानं. आजी खाली गेली शाळेत तर यायला वरती भेटणार नाही टाईम, तेवढ्यात आली तर भेटून जाईन. पण ती जाते आता गावकीला शाळेच्या. तर म्हणजे आजचा प्रवास असणार आहे, इथून आपल्याला जायचं आहे मुंबईला परलला. तिकडून आपली उद्या दुपारनंतर पालखी निघते. आता आपण चिपळूणमधून निघणार आहे. सर्व आपले जे शाखेतील सगळे साई भक्त आहेत ते आपण इथं चिपळूणमधून मुंबईला जाणार. आणि माझ्यासोबत यावर्षी शैलू आणि अक्षय आहे, दोघेजण नवीन पोरं घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा दाखवतं, आपल्या सगळ्या साई मित्रमंडळींना भेटवतं. आणि मंडळी व्हिडिओ बघा, पूर्ण वारी तुम्ही व्हिडिओद्वारे बघा. आणि मंडळी 1 वाजला आहे आणि निघालो घरातून. इकडे एक बॅग आहे आणि बघा सोडके येतो सांगितलं, लवकर सांगितले पण लेट आले. प्रतीक सोडायला येतो आहे, अक्षय आणि शैलू येणार आहे सोबत. घेतलं आहे ना ब्लँकेट. हां चला, याला लेट झाला आधीच. या 2 ट्रेन नाही भेटला तर मांडवीला जायला लागेल. आता एक सिंधुदुर्ग गेली ती इकडून येते ना, दिवा पॅसेंजर जाते. चला यायला प्रत्येकाने नवीन रिक्षा घेतला ना म्हणजे तर सगळे. भाडे असेल तर सांगा, सगळे मित्र आपले व्यवसायात उतरले बहुतेकचे. भाडे असेल तर सांगा. आता डायरेक्ट जाऊया रेल्वे स्टेशनला. मुंबई भाडं मुंबईला सोडून ये ना आम्हाला पटकन. बरोबर दुपारचे 2:30 वाजलेत आणि ट्रेन आले. ही कुठली हजरत निजामुद्दीन आहे, जी वसईवरून जाते पण चिपळूणला थांबते. रत्नागिरीवरून चिपळूण आहे, चिपळूणवरून डायरेक्ट पनवेल. गर्दी आहे ट्रेनला जायला. आपल्याला काय चिपळूणला उतरायचं आहे, त्याच्यामुळे काय जास्त धावत नाही. खाली आहे ट्रेन, भरून नाही आलं. हे दुसरा पकडे आहे. इथे खाली आहे, गर्दी नाही. चला, रत्नागिरीवरून ट्रेन सुटलेली आहे आणि 3:30 वाजेपर्यंत ट्रेन चिपळूणला पोहोचेल. बसायला भेटलं आहे आम्हाला मस्त वेगळे बघा. तर बसायला भेटलं, एकदम खाली आहे. या दोघांनी आहे ना त्याला भारलीन त्यांना भारलीन, चाय उकडली त्यांच्या पोटावर. हां पोटावर ना, पोटावर चाय उठली त्यांच्या. मांडत होतं पण राव तिथं बेकार अवस्था केली त्यांची. खाली आहे पूर्ण ट्रेन, काय गर्दी नाही आहे. इकडे भाव आहे. बरं नको जाणार रे पनवेलला जाणार आहे. आपल्या पूर्ण खाली ट्रेन आहे. चला बाय बाय रत्नागिरी. तर डायरेक्ट आपण 1 तारखेला येऊया रत्नागिरीला, साईवारी पूर्ण करा. चला आता डायरेक्ट चिपळूणला भेटू, चिपळूणकरांना सर्वांना. बरोबर 3:45 वाजलेत आणि आत्ता आम्ही कामत्यालाच उतरलो आहे. चिपळूणलाच जायचं होतं पण इथून आपल्याला लय जवळ आहे आणि गोट्या भाऊ आपल्याला न्यायला येतं. ट्रेन निघाले.
बॅग आहेत आमच्या. आणि चलो हे जाऊ इकडून बाहेर चल जाऊ. कामते स्टेशन इथून मोठ्या भाऊ न्यायला येतो आपल्याला. कामत्यात उतरलोय आणि आपले भाव भेटलेत. इकडे प्रसाद आहे, इकडे मोठे भाव आहे, इकडे किरण आहे. मोठे भाव अरे नारळ नाही घ्यायचे, जहार आणि त्याची तयारी चालली सगळे. भावर आहे ना, भाऊ मिसळ खायला गेला ना. कुठं आहे, कुठलं आहे वाटते? दत्तराज. मागच्या वेळी पण आम्हाला म्हणतो ना नाश्ता करायला. दत्तराजमध्ये मिसळ भारी भेटते, या मिसळ खायला. मंडळी चिपळूण सिटीमध्ये आलो आहे आणि इकडे गोवलकोट रोड चिपळूण हे समोर बघा असं दिसेल तुम्हाला. आणि याच्या समोरच आहे ना राधिका दूध डेअरी आहे. आपल्या मित्राचं नवीन शॉप ओपन झालं इथं, राधिका दूध डेअरी म्हणून. हे बघा आपला भाऊ धीरज त्याचं हे शॉप आहे. अभिनंदन, तुमच्याकडून आम्हाला कोकणामध्ये आईस्क्रीम खायला द्या. कधी ओपन केलं रे? 1 तारखेला. सांगितलंच नाही. तुम्हाला आईस्क्रीम पाहिजे तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. हे आमचे गोट्या शेट आहे तिकडं. गोट्या दादा सॉरी विक्रांत महाडिक. सॉरी गोट्या दादा, लव यू. आईस्क्रीम वगैरे सर्व श्रीखंड दूध काय पाहिजे असेल तुम्हाला भेटू शकतं इथं. सगळं काय काय आहे सर? काय भेटेल? हां श्रीखंड, आंबळखंड आणि फ्रूटखंड आहे, लस्सी आहे, ओके. पनीर आहे. तुम्ही काय खाताय? नाही, आईस्क्रीम झालं. चला आईस्क्रीम खाऊया.
रात्रीचे 11:30 वाजलेत आणि सगळे साईराम बसलेत जेवायला. साईबाबांचा प्रसाद जाता जाता लोट्यामध्ये. आपण पण प्रसाद करून घेऊया. चपाती, पापड, भात, डाळ, भाजी. या मस्त पैकी जेवायला. आता जेवण कसं आहे? मस्त आहे. कसं आहे रे? छान. चला आपण पण जेवण घेऊया. मंडळी रात्रीचे 12 वाजले तर निघालो